दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. पनवेल महानगरपालिका निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली असून प्रभाग क्रमांक 14 मधील पराभवाच्या पार्श्वभूमीवर पक्षाने 2 माजी नगरसेवकांवर कडक कारवाई केली आहे. मनोहर म्हात्रे आणि मुकीत काझी यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत त्यांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिकेत भाजपने एकूण 78 पैकी 55 जागांवर विजय मिळवत आणि मित्रपक्षांसह 59 जागांवर नियंत्रण मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले. मात्र प्रभाग 14 मध्ये 4ही उमेदवारांचा अत्यल्प फरकाने झालेला पराभव पक्षासाठी धक्कादायक ठरला. हा भाग पूर्वी भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. या प्रभागात सतीश दत्तात्रय पाटील, इक्बाल हुसेन काजी, रेणुका मयुरेश नेतकर आणि सारिका अतुल भगत या उमेदवारांना संधी देण्यात आली होती. मात्र अपेक्षित एकजूट न दिसल्याने आणि संघटनात्मक पाठबळ कमी पडल्याने त्यांना पराभव स्वीकारावा लागला. निवडणुकीनंतर स्थानिक उमेदवारांनी मनोहर म्हात्रे आणि मुकीत काझी यांच्यावर गंभीर आरोप करत पक्षश्रेष्ठींना तक्रारी केला. या दोघांनी अधिकृत उमेदवारांना अपेक्षित सहकार्य न करता विरोधकांना अप्रत्यक्ष मदत केल्याचे आरोप करण्यात आले. त्यानंतर जिल्हा भाजपने मतदान केंद्रनिहाय आकडे, अहवाल आणि निवेदने तपासून दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी त्यांना 6 वर्षांसाठी निलंबित केले. या निर्णयाचे प्रभाग 14 मधील उमेदवारांनी स्वागत केले असून प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.